ऐक ना, कुठे आहे ग तू? काय करते? काय म्हणता मालकीनबाई? शालिनी, हा. मी चालली थोडी बाहेर. ठीक आहे. बरं. ऐक ना, सिलेंडर वाला येणार आहे आज. तर सिलेंडर वाला आला की त्याला थोडं थांबवून ठेव. मला काम आहे त्याच्याकडे. मी ठीक आहे. बरं चालेल. हं. चालतंय. कर हा मग काम कर. हा सगळे काम संपव आणि सगळे मी येण्याच्या आधी काम कर हा सगळे. चालेल. हा ठीक आहे. अरे, कोण आलं काय माहिती. या ना. मॅडम आहेत का घरी? नाही, त्या बाहेर गेलेले आहे. बरं, बरं. मध्ये या ना. हा, त्यांनी बोलवलं होतं म्हणून आलो मी. त्यांना काही कामानिमित्त बाहेर गेले. त्या बोलल्या की त्यांना थांबून ठेव. अच्छा. हा. बरं, किती वेळात येणार आहे? काही बोलल्या का? काही सांगता नाही येणार, पण येतीलच लवकर. फोन करून बघा ना तुम्ही. बरं बरं, तुम्ही बसा, मी फोन करते. हो, ठीक आहे. मी त्यांना कॉल केला होता, ते बोलले की येतेच आहे, रस्त्यातच होते. अच्छा अच्छा. बरं, ठीक आहे. मग मी थांबतो थोडा पाणी वेळ. वगैरे देऊ तुम्हाला? नाही नाही, पाणी वगैरे नाही पाहिजे. मी बसतो. बरं ठीक आहे, बसा. हो. अं, अरे, आले का तुम्ही? हो. बोला ना, काय काम होतं? बोलवलं होतं तुम्ही. काय झालं तुला? काही नाराज आहे का माझ्यापासून? नाही नाही, नाराज वगैरे नाही काही. मग भरपूर दिवस झाले तू येतच नाही. अहो, नेमकं मागच्या वेळेस काय झालं माहिती आहे का तुम्हाला? मी तुमच्या नवऱ्याला फोन केला होता गॅस टाकीसाठी. हं, पण त्यांनी काही फोन नाही उचलला. मग मी तुमच्या फोनवर केला हं. आणि तो फोन त्यांनी उचलला होता मग. आणि ते मला फुल शिव्या देत होते, की "तू का फोन केला माझ्या बायकोच्या फोनवर? माझ्या फोनवर करायचा आणि तुला नंबर कोणी दिला? का बरं घेतला तू नंबर? जर तू इथं दिसला तर मी तुझे तंगडे तोडून टाकल." आणि बरंच काही बोलले नाही का? मग तू या धमक्यांना घाबरला का? हं? अहो, मला तर ते तसं काही बोललेच नाही. आता तुम्हाला कसं बोलणार आहे ते? बरं जाऊ दे. हे बघ, काळजी करू नको. आता तसं काही होऊ देऊ नको. माझ्या फोनवर फोन करायचा आहे ना तुला, पहिले मेसेज टाकत जाय ना. अहो, ते सगळं बरोबर आहे, पण अ, कसं आहे आता, एक तर तुमचा नवरा आहे थोडा सनकी खोपडीचा. हं. उगाच मी कधी त्याला दिसलो किंवा माझा मेसेज दिसला, माझा फोन दिसला, तर तो मला घरी येऊन मारू शकतो. अरे तसं काहीच नाही होणार. तू कशाला काळजी करतो? मी आहे ना. हं? बरं ते सगळं जाऊ दे. माझा नवरा गेलाय कामावर. आता ते संध्याकाळी घरी येतील. आता घरी कोणीच नाही तर मग चल मग छान उचलू. अहो, पण तुमची कामवाली तर घरीच आहे ना? अरे तू तिची कशाला काळजी करतो? मी आहे ना. आणि तिला 2 पैसे दिले का ती शांत बसेल. अहो, कशाला 2 पैसे द्यायचे पण? आता ती घरीच आहे ना? मग हे सगळं कसं होणार आहे? थांब मी करते काहीतरी. अं, इकडे ये ग. काय करते तू? शालिनी, बोला ना. ऐक ना. बाजारात जाय आणि कांदा कांदे 2 किलो, टमाटा 1 किलो आणि बटाटे 1 किलो. ठीक आहे. आणि पावशेर लसूण घेऊन ये. आणि अजून 1-2 भाजींना काहीतरी घेऊन ये भाजीपाला. ठीक आहे. जाय मग. घे पिशवी आणि जाय लगेच जाय. हं. बघ, मी बोलली ना तुला, मी काहीतरी करते. आता इथून भाजीपाल्याचं दुकान खूप दूर आहे मार्केट. जोपर्यंत तिथून येते तोपर्यंत आपल्याला चान्सच चान्स आहे. मग काही टेन्शन येणारच नाही. जाते मालकीन. हो जाय. हा. हा ठीक. हे बघ आता ती पण गेली. मग आता काही काळजी करायचं काम नाही. चल मग आता. अहो, तुमचं सगळं बरोबर आहे, की घरी कोणी नाही, आपण सगळं काही करू. पण काय हो, तुमच्या नवऱ्याची ना खूप भीती वाटते मला. एक तर तो आहे थोडा, म्हणजे डोक्यात मेंदू नसलेला माणूस आहे.
जर एखादी वेळेस त्याने नाही का आपल्याला सोबत बघितलं ना, तर तुम्हाला ना अरे अशी वेळ नाही येणार. तू कशाला टेन्शन घेतोय? तू उगाच खूप जास्त टेन्शन घेतोय, खूप जास्त विचार करतोय. अहो उगाच टेन्शन घ्यायचं नाही, पण पुढे चालून काही माहिती पडलं ना, तर उगाच माझ्या म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम नको. काहीच माहित नाही पडणार. तू काळजी करू नको. हम्म? चल आता टाइमपास करू नको. चल. ठीक आहे मग, पण तुम्ही सांभाळाल ना पुढचं काही झालं तर? अरे मी आहे ना, तू कशाला काळजी करतोय? ठीक आहे. चल मग जायचं मध्ये. हो. ये मग. बस. अरे बस रे. सरक. अरे काय तू, मी किती दिवसापासून या दिवसाची वाट बघत होती. तू तर माझा फोन पण उचलत नाही. मला ब्लॉक लिस्टला टाकून दिलं. ते तर बरं झालं, माझ्याकडे दुसरा फोन आहे म्हणून मी तुला फोन केला आणि तू आला. अहो काय आहे माहिती का, आता तुमच्या नवऱ्याने एवढ्या कडक आवाजात मला बोललं ना, आणि प्लस मी तुझ्या घरी येईल, तुला मारठोक करल, हे करल ते करल, जर परत तू असं काही केलं तर. म्हणून अहो कसं आहे. तसं काही होत नाही. मी जिवंत आहे ना अजून. हम्म? मी तुला काय होऊ देणार आहे का? अहो पण एवढी मोठी गोष्ट झाली, तुम्हाला कळाली का ती नाही ना? मग असं काही त्यांनी घरी येऊन मारठोक केली तर? ते सगळं सोडा. आता आपण ना टाइम वाया घालवण्यापेक्षा ना एकमेकांसोबत टाइम घालवू. बरं ऐका ना, हम्म? एक गोष्ट विचारायची राहिली तुम्हाला. काय? कामवाली तर होती, पण तुमचा सासरा काही दिसत नाहीये. तो कुठे आहे? माझा सासरा सकाळी निघतो 6-7 वाजता आणि गेला की डायरेक्ट संध्याकाळी 6-7 वाजता येतो. अरे तो ते म्हातारे कोतारे लोक असतात ना, त्यांच्यासोबत ते काय लाफ्टर क्लब वगैरे तिथं जात राहतो तो. मग ते तर नाही येणार ना मध्येच? नाही येणार रे. तू कशाला टेन्शन घेतोय? ते सगळं जाऊ दे. आता ना हे सगळं बोलूच नको तू माझ्यासमोर. आधीच तू एवढ्या दिवसापासून आला नाहीये. मी खूप नाराज आहे. आता एवढ्या दिवसाची कसर तुला एका दिवसात काढायची आहे. ठीक आहे? चल. ठीक आहे. मालकीन, मालकीन, अगं तू अहो पैसेच राहिले. आणि तुम्ही काय करता हे सिलेंडर वाल्यासोबत? हे बघ, तू तुझं काम कर. तुला पैसे पाहिजे ना? जाय पर्स बंद घे आणि अहो जाय. पण मालकीन, तुम्ही सिलेंडर वाल्यासोबत काय करता हे सांगा मला. मॅडम मी जातो. तू कोण आहे मला प्रश्न विचारणारी? अहो पण मालक नसताना तुम्ही असे करतात. मी मालकांनाच सांगून देते. हे बघ, तुला पैसेच पाहिजे ना, तर तुझं तोंड गप्प कर आणि तू पैसे घे आणि जाय भाजीपाला घ्यायला. तुम्हाला काय वाटतं मी पैशासाठी हापपले का? अगं मी तुला पैसे देते ना तोंड बंद करण्याचे. नको नको, मला पैसे नकोय. मला मालकांनी इथं कामाला ठेवलेले. कामाला ठेवले मग काय झालं? काम तर तू आमच्याच घरात करते ना. हा, मला 1 मिनिट नाही लागणार तुला घराच्या बाहेर काढायला. हे बघ, रिकाम टेकडं काम करू नको. तोंड बंद कर आणि तोंड बंद करायचे पैसे घे. तुम्ही काय मला कामावरनं काढतील? मी मालकांना सांगितलं ना, मालकच तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. हे बघ, रिकाम टेकडे काम करू नको तू. नाही, मी आता मालकांनाच सांगते. अगं तू येडी आहे का? अहो तुम्हाला शोभलं पाहिजे. मालक एवढे चांगले असून तुम्ही त्या गॅस सिलेंडर वाल्यासोबत असं काय करतात? हे बघ, माझी चूक झाली पण तू आता ही चूक नाही नाही, मी मालकांना सांगून देईन. नको सांगू ना प्लीज. येते एवढ्या दिवसापासून तू नाही काम हो, मी सांगणार. कारण मालकांनी मला इथं कामाला ठेवलेलं आहे. तुला तुला ना मी आतापासून कामावरनं काढते. तू निघ बरं कामावर ना. बघू आता कोण कोणाला काढतं. मालक तुम्हाला काय काढतील तू? का मला काढतील? आता हिने जर माझ्या नवऱ्यासमोर तोंड खोललं, माझं सगळं वाटोळच व्हायचं.